आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवारांकडून संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, त्यामुळे जो मनस्ताप झालाय तो भरून निघू शकत नाही। मात्र आणखी एका प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा संधी देण्याचं अजित पवारांचं वक्तव्य। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये परत घेण्याचं वक्तव्य दादांनी सोडून द्यावं। मुंडेंच्या केसमध्ये भ्रष्टाचाराचा अँगल असून ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येऊ शकत नाहीत, अंजली दमानी यांचा दावा। 100 दिवसांचा प्रगती पुस्तक, शिंदेंचा विभागच मागे, सामनामध्ये वृत्त। शिंदेंचा गृहनिर्माण विभाग मागे, सामनाच्या वृत्तामध्ये उल्लेख। 66 पैकी 21 उद्दिष्ट अजूनही गाठता आली नाहीत, सामना वृत्तपत्राचा दावा। काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल, फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद करून ठेवतायत अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा, ट्विट करत रोहित पवारांचा दावा। दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक नेत्यांच्या भेटी। राज्यामधील विकास प्रकल्पांसाठी अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान या मंत्र्यांसह नीती आयोगालाही दिली भेट। बिहारमधील गोंधळानंतर निवडणूक आयोगानं एसआयआर बाबत मोठा निर्णय घेतला। देशभरातील मतदार याद्यांचे पुनरावलोकन करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय। न्यायाधीश यशवंत वर्मांच्या विरोधात लोकसभेमध्ये अतिमहाभियोग मांडणार, या संदर्भात विरोधकांनी राज्यसभेत दाखल केलेला प्रस्ताव अद्याप स्वीकारला नाही। प्रस्तावावर 152 खासदारांची स्वाक्षरी। चक्काजाम आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आंदोलनाच्या वेळेला वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आक्रमक। 2028 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेसाठी भारताकडून यजमानपदाची तयारी सुरू। पर्यावरण मंत्रालयाकडून COP33 सेलची स्थापना। भारत या परिषदेचा यजमान असावा असा प्रस्ताव मोदींनी मांडला होता।